तुम्हाला मी म्हणलो ना फाइंडिंग द झिरो, तुम्हाला तू काय म्हणलास मला सर भरपूर विचार करावा लागते, नाही परफेक्ट मध्ये आल्यानंतर विचार करायची गरज नाही, आपल्याला फाइंड करता येते, आपल्याला फाइंड करता येते झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल. मग झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल कसं फाइंडिंग झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल, फाइंडिंग झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल. बघा आता पहिल्यांदा आपल्याला शिकायचे लिनियर पॉलिनॉमियल. लिनियर पॉलिनॉमियलचं झिरो फाइंडिंग करायचं. लिनियर पॉलिनॉमियलचं कसं करायचं बघा. आता लिनियर पॉलिनॉमियलचं जर आपण बघितलं तर जनरल फॉर्म काय त्याचा, जनरल फॉर्म लिनियर पॉलिनॉमियलचा असा आहे एक्स प्लस बी, असं हे पी ऑफ एक्स असते बरं का, एक्स प्लस बी. आता ऐका, तर हे एक सोबत व्हेरिएबल आणि हे कॉन्स्टंट, हे लिनियर पॉलिनॉमियल आहे का, ह्याची डिग्री किती आहे 1 आहे, हे लिनियर पॉलिनॉमियल. आता ह्याचं फाइंडिंग झिरो कसं करायचं, ह्याच्या जागी झिरो ठेवा, ठेवलं कारण की पी ऑफ एक्स झिरो होते ना झिरोज मध्ये, हे एक्स प्लस बी, बी ला इकडे घ्या म्हणजे एक्स इज इक्वल टू मायनस बी होते का, आणि एक्स इज इक्वल टू मायनस बी बाय ए, असं या ठिकाणी एक्सच्या व्हॅल्यू झिरो होते तेव्हा पी ऑफ एक्स झिरो बनते. आता बघा ह्याला म्हणायचं झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल. ऐका ह्याच्यामध्ये काय, बी म्हणजे काय, कोइफिशियंट, कोइफिशियंट ऑफ एक्स, आणि बी ए म्हणजे काय, ओ सॉरी यहाँ पे थोड़ा गलत हो गया, बी म्हणजे काय मायनस, बी म्हणजे काय कॉन्स्टंट, हा, आणि ए म्हणजे काय कोइफिशियंट ऑफ एक्स. आता आहे का, तुम्हाला कोणतीही पॉलिनॉमियल दिली एक्झाम्पल तर लगेच काढता येते. कसं, समजा पी ऑफ एक्स दिलं 5x प्लस 7, तर आता आहे का इथं झिरोज काढायचं ना तुम्हाला, झिरोज, हा झिरोज कसं काढता येईल, एक्स इज इक्वल टू मायनस बी बाय ए, फॉर्म्युला मायनस बी बाय ए. तर आता मला सांगा बी ची व्हॅल्यू किती आहे इथं -7, आणि ए ची व्हॅल्यू किती आहे 5. हे झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल आहे. आता हे व्हेरीफाय करायचं का, बघा व्हेरीफाय. आता पुट करा बर, एक्स इज इक्वल टू -7/5. बघा आता पी ऑफ -7/5, 5 इंटू एक्स जागेवर -7/5 प्लस 7, ओके 5 5 गेट -7 प्लस 7, काय येणार आहे उत्तर, म्हणजे ज्याच्यामुळे पी ऑफ एक्स झिरो आला तो कोण आहे -7/5. आणि तो कसा फाइंड करायचा, -b/a न. दिस इज कॉल्ड परफेक्ट जिंदगी. तुम्हाला विचार करायची गरज आहे का, नाही, डायरेक्ट -b/a न येते. -b/a केलं की करीत आहे. आता तुम्ही ह्याच सांगा तोंडी मला, पी ऑफ एक्स इज इक्वल टू -2x प्लस 11, सांगा झिरोज, -b/a -11/-2, मिरची मिरची कट 11/2, आलं का, मायनस आहे ना फॉर्म्युला मध्ये आणि ते -2 आहे. समजा इथं सांगा पी ऑफ एक्स समजा असं असेल एक्स -3/2 झिरोज, एक्स इज इक्वल टू -b/a मायनस बी ची व्हॅल्यू हे -3/2 आहे आणि ए ची व्हॅल्यू 1 आहे. हे मायनस मायनस प्लस होते 3/2/1, खालचं 1 लिहित नाही 3/2.
दिस इज कॉल्ड ॲज झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल. पण आता आपण काय शिकलो, फक्त लिनियरचं शिकलोय बरं का. उद्या कशात शिकूत आपण, क्वाड्रेटिक, नंतर क्युबिक, ह्याचे झिरोज आहेत असे. आज आपण लिनियरचं शिकलं. लिनियरचं काय म्हणणार तुम्ही, म्हणा मायनस बी बाय ए, म्हणा मायनस बी बाय